महाराष्ट्रात बलात्काराच्या अनेक घटना वाढत चालल्यात। त्यामुळे माजी गृहमंत्री आर पाटील यांची लेक मात्र व्यथित झाली आहे। स्मिता पाटील आता मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढे सरसावल्यात। आबा गृहमंत्री असताना गृह खात्यावर तसंच पोलिसांवर त्यांचा वचक होता। पण आता गृह खात्याबद्दल स्मिता पाटील यांना काय वाटतं, मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत आणि याविषयी स्मिता पाटलांसोबत बातचीत केली आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। राज्यात महिला अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे, बलात्काराच्या घटनेमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। कोपर्डी असेल किंवा आता सांगली जिल्ह्यामध्ये आजच 3 बलात्काराच्या घटना नोंद झालेल्या आहेत आणि अत्यंत धक्कादायक परिस्थिती या महाराष्ट्रात आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आणि नेमकं या बाबतीत काय वाटतंय, गृह खातं सक्षम आहे किंवा नाही, गृह खात्याचा अंकुश आहे की नाही, आपल्यासोबत स्मिता पाटील आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। मला सांगा की या घटना बघितल्या तर सरकारच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं, गृह खातं सरकारचं काय करतं? खरं तर या घटना समाजाला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत आणि माझं ठाम असं मत आहे की गृह खात्याचा कुठल्याही पद्धतीचा वचक या महाराष्ट्रामध्ये राहिलेला नाही। कारण वारंवार आपण बघतोय की महाराष्ट्रात या बलात्काराच्या घटना घडत आहेत। कोपर्डीची घटना असू दे, अशा बऱ्याच घटना आहेत। आज आपल्या सांगली जिल्ह्यातली घटना असू दे, तर अशा बऱ्याच घटना आपल्या इथं वारंवार घडत आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा वचक माननीय मुख्यमंत्री साहेबांचा राहिलेला नाही आहे। मला असं म्हणायचं की एकतर गृह खातं हे पूर्ण अलिप्त असलं पाहिजे, तरच ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा अंकुश आपल्या समाजावरती किंवा अशा विघातक गोष्टींवरती ठेवता येईल। पण असं कुठल्याही पद्धतीचा अंकुश आपल्या या खात्याचा राहिलेला नाही। आणि दुसरी गोष्ट, माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की आत्ता आपण जे बलात्काराच्या घटना बघतोय हे खूप कमी एजमधली लोक आपल्याला या घटनांमध्ये सहभागी असलेली दिसत आहेत। तर अशा घटना घडत असताना पालकांना म्हणा किंवा ज्येष्ठ व्यक्तींना म्हणा, माझी विनंती आहे की त्यांनी योग्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन या तरुण युवक पिढीला केलं पाहिजे। कारण समाजामध्ये कुठल्याच याची युवती, मग ती महिला असू दे, युवती असू दे किंवा शाळकरी मुलगी असू दे, ती आत्ता सुरक्षित नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत। त्याच पद्धतीनं कायद्यामध्ये तर कठोर भूमिका असलीच पाहिजे, पण योग्य त्या पद्धतीचं मला अजून एक गोष्ट इथं नमूद करायची आहे की अशा वेगवेगळ्या घटना घडतात। म्हणजे बलात्काराची ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गंभीर गोष्टी आहेत, पण सत्ताधारी नेत्यांचा सुद्धा फोन जातो अशा वेगवेगळ्या बाकीच्या इतर गंभीर गोष्टींमध्ये त्या थांबवण्यासाठी। आणि मला वाटते की अशा कुठेतरी पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग इतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा करू नये, अशी ही विनंती मी त्यांना करेन। आणि योग्य त्या पद्धतीची कारवाई अशा घटनांवरती घडली पाहिजे आणि ते करणं अत्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे। एकंदरीत आबा यावेळी गृहमंत्री होते, फास्टॅग कोर्ट यासाठी स्थापन केलेले आहेत, मात्र या घटनांचे निकाल वेळेत लागत नाही आहेत, त्याबद्दल काय तुम्हाला वाटतंय, सरकारला काय तुम्ही विनंती करणार आहात? नक्कीच निकाल लागत नाही आहे। सगळ्यात मोठी घटना जी महाराष्ट्रात घडली कोपर्डीची, आपण बघताय की 87व्या दिवशी आरोपपत्र दाखल झालं आणि तोपर्यंत इतके मोठे मोर्चे निघाले, बऱ्याच गोष्टी सगळ्या घडल्या, पण तिथं पोचायला सुद्धा गृह खातं खूप उशिरानं गेलं। म्हणजे आबा असताना मला आठवतं की काय काय अशा महत्त्वाच्या घटना घडल्या, काय काय अशा बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं कुठं काही घटना महत्त्वाच्या घडतील तिथं आबा स्वतः पोचत होते। स्वतः आबा तिथल्या IG असू देत किंवा तिथले स्थानिक जिल्हा पातळीवरचे SP असू देत, त्यांना फोन आबा करायचे आणि स्वतः त्या घटनेची माहिती घ्यायची, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं गरजेचं आहे हे स्वतः आबा लक्ष देत होते। आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश नक्कीच आबांचा त्या खात्यावरती होता, पण आता तसा कुठं दिसताना मला दिसत नाही। कारण माझ्या एजची नाही तर माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या वयस्कर स्त्रीसुद्धा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहेत आणि ही खरंच खूप मोठी दुर्दैवी आणि लांछनास्पद गोष्ट आहे। या बाबतीत आपण सरकार पातळीवर काय प्रयत्न करणार आहात का किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? नक्कीच मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहे आणि आम्हाला महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी माझी अशी एक मागणी आहे की एक वेगळ्या प्रकारची पथकं आपण आयोजित केली पाहिजे। त्याच पद्धतीनं जे आता इंटरनेट म्हणा किंवा ह्याच्या माध्यमातून एक युवा पिढी वाम मार्गाला चालली आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या शाळेमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये पालकांच्यासाठी म्हणा किंवा एक वेगळ्या पद्धतीची या युवकांना चांगली दिशा देण्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन काहीतरी घेतलं पाहिजे किंवा त्याची माहिती व्यवस्थितरित्या त्या युवकांना म्हणा युवतींना म्हणा दिली पाहिजे। आणि एक धाडस युवतींच्या किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये
तयार केलं पाहिजे, कारण अशा घटना घडतात आणि बऱ्याचदा आरोपपत्र खूप उशिरा दाखल होतं. त्यामुळे ते जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा जे काही रिपोर्ट्स आहेत ते उशिरा दाखल केल्यामुळे कधीकधी घटना घडूनसुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकत नाहीत. तर अशाही गोष्टींना, अशा कुठं घटना घडल्या असतील तर पोलिसांनी सुद्धा तिथं जाऊन बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहे किंवा कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप कुणाचाच न घेता योग्य त्या पद्धतीनं आधार दिला पाहिजे. महिला अत्याचार कमी व्हावेत यासाठी आता स्मिता पाटील स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि विनंती करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, तासगाव.